मागील भागात आता विक्रांतने खिशातून एक पेन काढला आणि आर्यनच्या समोर धरला. हे लग्न तेव्हाच होईल जेव्हा तू या जमिनीचा अर्ध्या हिश्श्यावर सही करशील, नाहीतर हे लग्न पण तुटेल आणि राजशिर्केची इज्जत पण. आर्यनने तो पेन घेतला, पण कागदावर सही करण्याऐवजी तो पेन जोरात मोडून टाकला. तसा विक्रांतच्या डोळ्यात राग उतरला. आता पुढे लग्नाचा मंडप जो आनंदाने न्हावून निघाला होता, तिथे आता सुडाची आग धगधगत होती. विक्रांतच्या रूपाने एक असं वादळ राजशिर्के व्हिलामध्ये शिरलं होतं, ज्याने वर्षानुवर्षांची गुपितं उघड केली होती. आर्यनच्या हातातला तो मोडलेला पेन त्याच्या संतापाची साक्ष देत होता, तर श्रावणीच्या डोळ्यात आता भीतीऐवजी आपल्या पतीसाठी लढण्याची जिद्द दिसत होती. आर्यनने मोडलेला पेन विक्रांतच्या पायाशी फेकला. वातावरणातला तणाव इतका होता की कोणाचाही श्वास घेण्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. विक्रांत, तू स्वतःला माझा भाऊ म्हणतोयस ना? पण लक्षात ठेव, राजशिर्के घराण्यात रक्ताला नाही तर संस्कारांना किंमत दिली जाते. माझ्या वडिलांनी तुला का सोडलं हे मला माहीत नाही, पण तू आज इथे ज्या पद्धतीने आला आहेस त्यावरून त्यांनी योग्यच केलं होतं असं मला वाटतंय, आर्यन रागातच म्हणाला. तसा विक्रांत शांतपणे हसला आणि त्याने डोळ्यावरील चष्मा काढला. छोटा भाऊ अजून खूप मोठा आवाज काढतोय आर्यन, पण विसरू नको, हा मंडप, हा बंगला आणि ही जमीन यातला अर्धा वाटा कायद्याने माझा आहे. तू सही कर किंवा नको करू, मी माझं हक्काचं स्थान मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही. विक्रांतही त्याच टोनिंगमध्ये बोलला. आता राजलक्ष्मी देवी रडत पुढे आल्या. विक्रांत, तुला जे हवं आहे ते मी द्यायला तयार आहे, पण माझ्या मुलाचं लग्न खराब करू नकोस. प्लीज इथून निघून जा, त्या कडवडून म्हणाल्या. राजलक्ष्मी देवींनी विक्रांतसमोर हात जोडले. हे पाहून आर्यनचा राग आणखीच वाढला. त्याने आईचा हात धरून त्यांना मागे केलं आणि विक्रांतच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. श्रावणीही बोल्यावरून खाली उतरली आणि आर्यनच्या शेजारी येऊन उभी राहिली. श्रावणीने विक्रांतकडे पाहिले. तिला तिचा स्वतःचा भूतकाळ आठवला, जिथे तिने अन्यायाविरुद्ध मौन पाळलं होतं, पण आज ती शांत बसणार नव्हती. विक्रांत सर, तुम्ही हक्काची गोष्ट करताय ना? मग लग्नाच्या मंडपात येऊन एका आईला रडवणं आणि भावाचा अपमान करणं हे कोणत्या हक्कात बसतं? जर तुम्ही खरोखरच या घरचे मोठे मुलगा असता तर आज आनंदाने सहभागी झाला असता, तमाशा करायला नाही, श्रावणी म्हणाली. तशा विक्रांतने श्रावणीकडे बघून उपरोधाने टाळ्या वाजवल्या. वा आर्यन, तुझी निवड छान आहे. साधी दिसते पण धारदार बोलते. पण वहिनी, हा घराचा प्रश्न आहे, बाहेरच्या लोकांनी यात न पडलेलं बरं. विक्रांत कुत्सित असून म्हणाला. मी बाहेरची नाही आहे, मी या घरची सून म्हणून पाऊल टाकलं आणि जोपर्यंत मी इथे आहे या घराच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं काहीही मी होऊ देणार नाही, श्रावणी म्हणाली. श्रावणीच्या या उत्तराने पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. आर्यनलाही श्रावणीचा अभिमान वाटला. विक्रांतलाही समजलं की ही मुलगी त्याला वाटते तितकी सोपी नाही. तो मागे सरकला आणि त्याने खिशातील मोबाईल काढून कोणाला तरी मेसेज केला. लग्न मंडपात ड्रामा सुरू असताना पिंकीने डोकं चालवून मॅनेजर ढोणे साहेबांना बाजूला नेलं होतं. ढोणे साहेब, तो विक्र्या आलाय ना? त्याच्या गाडीची डिक्की उघडी आहे, तुम्ही तिथे लक्ष द्या, मी जरा आत झाकून बघते काय आहे ते, पिंकी हळूच त्याच्या कानात म्हणाली. पिंकी, हे काय चाललंय? पोलीस केस होईल आपल्यावर. तो माणूस गुंड वाटतोय मला. मॅनेजर ढोणे भीतीने थरथर कापत बोलले. अहो, किती घाबरता तुम्ही? आणि साहेबांचं लग्न वाचवायचं असेल तर थोडी रिस्क घ्यावीच लागेल. तो बघा,
गाडीत एक फाईल दिसते, पिंकी म्हणाली आणि ती गुपचूप विक्रांतच्या गाडीजवळ गेली आणि खिडकीतून एक जुना फोटो अल्बम बाहेर काढला. तितक्यात विक्रांतचा माणूस तिथे आला आणि पिंकीचे डोळे मोठे झाले. ढोणे साहेबांचे हातपाय तर आणखीच थरथर करायला लागले होते. अरे ढोणे साहेब, बघा या गाडीवर किती धूळ आहे. मी जरा साफ करत होते. पाहुण्यांची गाडी आहे ना? पिंकी घाबरून पण सावरत बोलली. पिंकीने तो अल्बम आपल्या ड्रेसच्या ओढणीखाली लपवला आणि ढोणे साहेबांना घेऊन तिथून पळ काढले. त्या अल्बममध्ये विक्रांतबद्दलचं असं काहीतरी होतं जे त्याचं पूर्ण अस्तित्व संपवू शकत होतं. इकडे आर्यनने भटजींना पुन्हा बोलावले. त्याला हे लग्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे होते. गुरुजी, मंत्र सुरू करा. विक्रांत, तुला जे काही करायचं आहे ते तू लग्नानंतर कर, पण आता माझ्या मार्गातून बाजूला हो, आर्यन म्हणाला. एवढी घाई कशाला आर्यन? याच एकटा आलेलो नाही. बाहेर बघ, प्रेस आणि मीडिया आले आहे. राज शिर्केंच्या घरातल्या बेकायदेशीर वारसाची बातमी आता पूर्ण शहरात पसरेल. तुझी मार्केट व्हॅल्यू शून्यावर येईल. विक्रांत बोलला आणि खरोखरच गेटवर मीडियाची गर्दी होती. फ्लॅशलाईट्स चमकू लागले होते. ते बघून राजलक्ष्मी भोवळ येऊन पडणार इतक्या श्रावणीने त्यांना सावरलं. आर्यन, मीडियाला मी सांभाळते. तुम्ही लग्न पूर्ण करा. आईसाहेबांना आत घेऊन जा, श्रावणी बोलली. श्रावणी नऊवारी साडी सावरत आत्मविश्वासाने मीडियाच्या दिशेने गेली. आर्यन थक्क होऊन तिच्याकडे बघतच राहिला. पिंकी धावत आली आणि तिने श्रावणीच्या हातात तो अल्बम दिला. श्रावणीने तो अल्बम उघडला आणि तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरलं. श्रावणी मीडियासमोर जाऊन उभी राहिली आणि विक्रांतचा तो जुना अल्बम उघडला, ज्यात विक्रांत एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत, जो राजशिर्केंचा शत्रू आहे, हात मिळवतानाचे फोटो होते. विक्रांत राजशिर्के हा नाव लावून आलेला हा माणूस फक्त एक मोहरा आहे. याचा खरा मालक दुसराच कोणीतरी आहे. श्रावणी ओरडून बोलली. तसा विक्रांतचा चेहरा पांढरा पडला. आर्यन त्याच्याजवळ गेला आणि त्याची गसांडी धरली. मीडियाचे कॅमेरे फ्लॅश होत होते. पत्रकारांचे प्रश्न सुरीसारखे टोचत होते. विक्रांतला वाटत होतं की तो राजशिर्के घराण्याचे अप्रूप सव्हाट्यावर आणून त्यांना गुडघ्यावर आले, पण त्याने श्रावणीला कमी लेखण्याची मोठी चूक केली होती. पिंकीने आणलेल्या त्या जुन्या अल्बमने युद्धाचं पारडं फिरवलं होतं. श्रावणी आता फक्त एक सून नव्हती, तर ती राजशिर्केंची ढाल बनून उभी होती. श्रावणी मॅडम, विक्रांत राजशिर्के या घराचा मोठा मुलगा आहे. हे खरं आहे का? आर्यन सरांनी त्यांचा हक्क मारलाय का? पत्रकाराने विचारले. कोणता हक्क आणि कोणता वारस? राजशिर्के हे नाव लावल्याने कोणी वारस होत नाही. माझ्या हातात हा जो अल्बम आहे तो नीट बघा. ती कॅमेऱ्यासमोर फोटो धरते. यात विक्रांत सर आणि शहराचे सगळ्यात मोठे गुन्हेगार आणि आर्यन सरांचे व्यावसायिक शत्रू झवेरी यांच्यासोबत बसले आहेत. श्रावणी अतिशय शांतपणे पण आवाजात जरब ठेवून म्हणाली. पण याचा वारसा हक्काशी काय संबंध? दुसऱ्या पत्रकाराने विचारले. संबंध आहे. विक्रांत सर हे वारस म्हणून नाही, तर झवेरींचे हस्तक म्हणून इथे आले आहे. ज्या माणसाने स्वतःच्या वडिलांच्या शत्रूशी हात मिळवणी केली, तो या घराचा वारस असण्याचा नैतिक अधिकार कधीचा गमावून बसला आहे. हे लग्न तोडण्यासाठी त्यांना मोठी सुपारी मिळाली आहे. श्रावणी न घाबरता बोलली. तशी पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली. विक्रांत, जो मगाशी गर्वाने उभा होता, तो आता इकडे तिकडे पाहू लागला. मीडियाचे कॅमेरे आता त्याच्याकडे वळले होते आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली होती. विक्रांतचा चेहरा रागाने आणि भीतीने काळवंडला होता. श्रावणीने बाहेर परिस्थिती सांभाळली होती, पण आर्यन आता शांत बसणार नव्हता.
त्याने विक्रांतची गचांडी धरली आणि त्याला ओढत मंडपाच्या मध्यभागी आणले. विक्रांत, तुला वाटलं तू मीडियाला बोलावून माझी इज्जत काढशील, पण तू विसरलास. श्रावणी या घरची लक्ष्मी आहे आणि तिने तुझा खरा चेहरा जगासमोर आणला. बोल, झवेरीने तुला किती पैसे दिले? हे सर्व नाटक करण्यासाठी. आर्यनने रागाने लाल होऊन विचारले. सोड मला आर्यन, फोटोने काहीही सिद्ध होत नाही. मी कायद्याने लढेन. विक्रांत आर्यनच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत बोलला. तेवढ्यात राजलक्ष्मी पुढे आल्या. त्यांच्या डोळ्यात आता भीती नाही तर तिरस्कार होता. कोणता कायदा विक्रांत? ज्या वडिलांनी तुला आणि तुझ्या आईला तुझ्या स्वार्थीपणामुळे घराबाहेर काढलं होतं, त्या वडिलांच्या संपत्तीवर तू हक्क सांगतोयस? आर्यन, याला आता पोलीसच नीट करशील. त्या न घाबरता बोलल्या. तसं आर्यनने विक्रांतला जोरात ढकललं. तितक्यात पोलीस तिथे आले, ज्यांना समीरने आधीच निरोप दिला होता. विक्रांतला अटक झाली. जाता जाता विक्रांतने श्रावणीकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आता सुडाची आग होती, पण श्रावणी मात्र डगमगत नाही. विक्रांतला पोलीस घेऊन गेल्यानंतर पाहुणे हळूहळू पांगले होते. लग्नाचा माहोल थोडा खराब झाला होता. श्रावणी थकल्यासारखी एका खुर्चीवर बसली होती. पिंकी धावत तिच्याकडे आली. श्रावणी, काय खेळलीस ग तू? मी तर फक्त तो अल्बम शोधला, पण तू तर त्यांचं डायरेक्ट मार्केटच डाऊन केलं. धोनी साहेब तर तुझ्याकडे बघून अजूनही तोंडात बोट घालून उभी आहे. पिंकी खुश होऊन म्हणाली. खरंच श्रावणी मॅडम, आज तुम्ही साहेबांना आणि घराला वाचवलं, पण आता लग्नाचं काय? मुहूर्त तर निघून गेला. मॅनेजर ढोणे म्हणाले. पिंकी, मला लग्न महत्त्वाचं नाही आहे. आर्यन सर आणि आईसाहेब सुरक्षित आहेत, हेच माझ्यासाठी सगळं आहे. श्रावणी हळू आवाजात बारीक चेहरा करून म्हणाली. तेवढ्यात आर्यन तिथे आला. त्याच्या हातात लग्नाची ती मुंडवडी होती, जी त्याने मगाशी संतापात काढून ठेवली होती. तो श्रावणीच्या शेजारी जाऊन बसला आणि तिचा हात हातात घेतला. तशी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली, पण दोघांच्या नजरा खूप काही बोलत होत्या. मुहूर्त निघून गेला होता. पाहुणे कमी झाले होते, पण प्रेम मात्र वाढलं होतं. आर्यनने ठरवलं होतं की तो आता एक क्षणही थांबणार नाही. आई, मुहूर्त नसेल तरीही चालेल, पण मला आजच श्रावणीला या घरची सून बनवायचं आहे. गुरुजी जे विधी उरले आहेत ते पूर्ण करा, आर्यन ठामपणे म्हणाला. तसे राजलक्ष्मी देवींच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. हो आर्यन, आज श्रावणीने जे केलं त्यानंतर मला खात्री पटली आहे की हीच माझ्या घराची खरी रक्षक आहे. त्या खुश होऊन म्हणाल्या. तसे पिंकी आणि ढोणे साहेब उत्साहाने हातात अक्षता घेतात. साध्या वातावरणात फक्त जवळच्या लोकांच्या उपस्थितीत आर्यनने श्रावणीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या भांगेत सिंदूर भरलं. आई बाबा, आज मी खऱ्या अर्थाने एका नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. माझ्या आयुष्यातले दुःख आता या सिंदुराच्या रंगात वाहून गेले आहे. श्रावणी मनातल्या मनात भावुक होऊन म्हणाली. भटजींनी दोघांना आशीर्वाद दिला. श्रावणी आर्यनच्या पाया पडायला झुकली, पण आर्यनने तिला सावरलं आणि तिला मिठीत घेतलं. तशा पिंकीने जोरात टाळ्या वाजवल्या आणि ढोणे साहेबांना म्हणाली, बघा, हे असतं खरं प्रेम. आता तुमचा वडापाव खाऊया चला. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.